विठुरायाचा हा मुरंबा आता लोकांची एक्साइटमेंट बरीच वाढवायला लागलाय. या सिनेमासाठी केलेल्या गाण्यामध्येही भारी एक्सपेरिमेंट आहेत. चुकतंय तुझं चुकतंय सगळं सगळं चुकतंय चुकतंय तुझं चुकतंय सगळं सगळं चुकतंय. या गाण्यानंतर आता यांचं एक नवीन प्रमोशनल गाणं लवकरच आपल्या मायबोलीवर येतंय. या गाण्याच्या शूटिंगला आम्ही गेलो होतो. इथलाच हा फुल फिल्मी रिपोर्ट. आता मी जे गाणं करतोय ते गाणं युनिक त्याच्या इन्स्ट्रुमेंट्समुळे खूप युनिक आहे. ग्रीक मॅन्डोलिन त्याच्यामध्ये वापरलं आहे आणि ते गाणं खरं तर आपल्या प्रेयसीवरती प्रेम जडल्यानंतर, आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड झाल्यानंतर जे रुसवे फुगवे होतात, थोडंसं चिडणं होतं, थोडंसं रुसणं होतं आणि मग त्यानंतर समजावणं होतं, तर अशा त्या सगळ्या रोमॅन्सबद्दलचं हे गाणं आहे. गाणं इंदू आणि आलोकच्या रिलेशनशिपला सिम्बलाइज करतं. म्हणजे ती रुसवे फुगवे जे असतात रिलेशनशिपमध्ये, त्यांच्यामध्ये काहीतरी असं बिनसले, दोघांमध्ये भांडण झालंय आणि मग ते एकमेकांना कसं मनवतायत यावर हे गाणं आहे. पण म्हणजे अर्थातच तुम्हाला कळलं असेल, रुसवे फुगवे असे शब्द मिथिलानी वापरलेले आहेत. तर कोण रुसला असेल किंवा कोण फुगला असेल? मग मिथिला काही फुगलेलं नाही, मिथिला बारीकच आहे अजूनही. पण हे खरं आहे की इंदू आलोकवर रुसलेली असते आणि आलोक प्रयत्न करत असतो काहीतरी करून तिचा मूड ठीक करायचा. दरवेळेस असंच वाटतं की मुलाचीच काहीतरी चूक आहे, मुलाचंच काहीतरी चुकलं असेल. पण तो मुद्दा नाही आहे. मला असं वाटतं की आलोक जे एफर्ट्स घेतो आहे इंदूचा मूड ठीक करण्यासाठी, ते फार महत्त्वाचे आहेत या सगळ्यात. कारण आलोक लिटरली एका शिडीवर चढून बाल्कनी वगैरे पार करतो इंदूच्या घरातली आणि आतमध्ये शिरतो. इंदू अर्थातच त्याला परवानगी देत नाही आत यायची, पण आलोक त्याच्या बाजूने डटून राहिलेला आहे आणि इंदू त्याला छछोर म्हणते, बोर म्हणते, पण तरीही आलोक त्याचे प्रयत्न सोडत नाही. तर तुझ्या आयुष्यात असं कधी झालंय का? नाही, अजिबात अजिबात शैलेंद्र बर्वे यांनी म्युझिक दिलंय आणि जितेंद्र जोशी यांनी लिहिलेलं आहे गाणं. त्यामुळे खूपच असं गोड आणि मजेशीर गाणं आहे असं मी म्हणेन. या गाण्याचा मागचा एक किस्सा आहे. जितूनी म्हणजे जितेंद्र जोशीनी हे गाणं लिहायच्या आधी फिल्म बघितली आणि त्यांनी फोन केले सगळ्यांना आणि मला आठवतं आहे की तसं 8-8:30ला मला फोन येऊन गेला. मी शूटिंगमध्ये व्यस्त होतो, पण मी फ्री झाल्यावर लगेच जितूला फोन केला आणि जवळपास 1-1.25 तास मी फोनवर बोलत होतो त्याच्याशी आणि भरभरून तो बोलत होता. प्रत्येकाशी त्यांनी वेळ काढून आम्हाला चौघांना फोन केला आणि प्रत्येकाला त्यांनी फिल्मबद्दल आणि फिल्म किती आवडली नाही आवडली, फिल्मबद्दल त्याला काय वाटलं ते त्यांनी आम्हाला सांगितलं. त्याला जर एखादी गोष्ट आवडली तर तो त्यावर सगळं असं म्हणतात नाही, उस पर सब न्योछावर कर सकता है, तसा जितू आहे. आणि त्याला ही फिल्म खूप आवडली होती, त्यामुळे त्यांनीसुद्धा अत्यंत मनापासून गाणं लिहिलेलं आहे. आणि मला फार महत्त्वाचं वाटतं की त्या दोन्ही पात्रांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी गाणं लिहिलेलं आहे. म्हणजे आलोकचं सुद्धा काहीतरी म्हणणं आहे, इंदूचं सुद्धा काहीतरी म्हणणं आहे. या त्या सगळ्यात मूड पकडलं आहे दोघांचाही आणि कॅरेक्टर्स त्याला बरोबर कळलेले आहेत आणि त्यांनी ते तसं लिहिलं आहे गाणं. सो मुरंबा सिनेमातली अनेक गाणी तुम्ही मायबोलीवर बघत आहातच. हे 4थं गाणं आमचं प्रमोशनल सॉन्ग. अगं ऐक ना असं नाव आहे आमच्या गाण्याचं. कारण इतकं काय काय बोललो आहे आम्ही गाण्यात, पण अगं ऐक ना हे गाणं मायबोली चॅनलवर जरूर बघा. बघत राहा मायबोली. तर हे भारी गाणं आता तुम्ही लवकरच आपल्या मायबोलीवरही एन्जॉय करू शकणार आहात. पण त्यासाठी स्टे ट्यून ऑन मायबोली.